Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn a new lesson. Its name is Think Before You Speak. But before starting the lesson, I want to say something to you which is very useful to you. Okay. In Marathi, I want to say because all can understand what I want to say. पहा तर मग आपल्याला ह्या लेसनमधून थिंक बिफोर यू स्पीक म्हणजे काय तर विचार करून बोला किंवा विचारपूर्वक बोला किंवा बोलण्या अगोदर विचार करा. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे लेसन्स दिलेले असतात, वेगवेगळ्या पोएम्स दिलेल्या असतात अभ्यासक्रमामध्ये. अगदी 5वी पासून तर 10वी पर्यंत. आणि नंतर कॉलेजमध्ये सुद्धा अशा प्रकारे वेगवेगळ्या लेसन्समधून, पोयममधून आपल्याला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात बाळांनो. आणि त्यामुळे काय होतं तर आपलं एक जे व्यक्तिमत्व असतं, आपली जी पर्सनॅलिटी असते ती अगदी आदर्श अशी बनते. ओके. तर ती कशा पद्धतीने वेगवेगळ्या लेसन्समधून, वेगवेगळ्या पोएम्समधून लेखकाने त्याचे विचार मांडलेले असतात आणि त्या विचारांना आपण काय करायचं असतं, आत्मसात करायचे असतात. म्हणजे जेच काही चांगले विचार असतील ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण ते यूज करायचे असतात, उपयोगात आणायचे असतात. तर ते कशा पद्धतीने आता पहा, ह्या लेसनमध्ये आपल्याला काय म्हटलंय, आपल्याला जे लेसनचं टायटल आहे त्याच्यावरूनच कळतंय की विचार करून बोला. तर ह्या लेसनमधून आपण काय शिकणार आहोत तर कशा पद्धतीने बोलायचं किंवा किती प्रमाणात बोलायचं. म्हणजे अशा प्रत्येकच लेसनमधून काही ना काही नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात. पण बऱ्याच काही मुलांना असं वाटतं, अगदी मी लहान असताना सुद्धा मला सुद्धा असं वाटायचं की हा जो काही अभ्यास असतो, हे जे काही लेसन्स असतात, पोयम असतात, ते फक्त आणि फक्त आपल्याला अभ्यासात कशासाठी दिलेले असतात तर आपल्याला त्या परीक्षेमध्ये काही त्याच्यावर विचारलेली जाणारी प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं आपल्याला व्यवस्थितपणे लिहिता यायला हवीत किंवा ते प्रश्न उत्तरांसाठी आपल्याला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी आपण त्याचा अभ्यास करायचा असतो, असं मला नेहमी वाटायचं. पण मला तेव्हाही कोणी सांगितलं नाही की हे जे काही लेसन्स असतात किंवा पोएम्स असतील, जे अभ्यासक्रमामध्ये दिलेले असतात, ते आपल्याला काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी सुद्धा दिलेले असतात. तर पहा बाळांनो, म्हणून मला ही सांगण्याची उत्कट अशी इच्छा झाली की तुम्ही सुद्धा ह्या ज्या अभ्यासक्रमामध्ये ज्या काही पोएम्स आहेत, लेसन्स आहेत, त्यामधून तुम्ही काही ना काही गोष्टी शिकू शकतात, तुमच्या जीवनामध्ये त्या आणू शकतात आणि त्यामुळे काय होणार आहे तर तुमचं एक आदर्श असं व्यक्तिमत्व घडू शकतं आणि पुढे जाऊन तुम्हाला त्या ज्या काही चांगल्या गोष्टी शिकलेल्या असतील तर त्या गोष्टींमुळे भरपूर मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. तुमचं एक चांगलं जीवन तुम्ही जगू शकतात. तर अशा पद्धतीने ह्या पाठाच्या आधारे आपल्याला रायटर जो काही आहे तो काय शिकवण्याचा प्रयत्न करतोय किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, आपण ते या पाठामध्ये पाहणार आहोत. ओके. सो लेट अस स्टार्ट आवर लेसन, थिंक बिफोर यू स्पीक. मॅन वॉज मीन टू लिसन मोर अँड टॉक लेस. माणसाला काय करायचं आहे म्हणे तर लिसन मोर, जास्तीत जास्त ऐकायचं आहे आणि टॉक लेस, कमी बोलायचं आहे. दॅट इज वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेटमॅन बेंजामिन डिसरायली सेड, नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 इयर्स अँड 1 माउथ. पहा मग काय म्हटलंय, जो एक राजनीतितज्ञ होता बेंजामिन डिसरायली, त्याने काय सांगितले, ब्रिटिश होता तो. तर त्याने काय सांगितलं, नेचर म्हणजे निसर्ग, हॅज एंडोड म्हणजे बहाल करणे, मॅन विथ 2 इयर्स म्हणजे निसर्गाने काय दिलेत म्हणे तर माणसाला 2 कान दिलेत आणि अँड 1 माउथ आणि 1 तोंड दिलंय. इफ मॅन वॉज मीन टू टॉक मोर अँड लिसन लेस, ही वूड हॅव 2 माउथ्स अँड ओनली 1 इयर. आणि अगदी माणसाला जर जास्त बोलायचं राहिलं असतं आणि कमी ऐकायचं राहिलं असतं तर निसर्गाने काय केलं असतं म्हणे तर 2 माउथ दिले असते, 2 तोंड दिले असते आणि ओनली 1 इयर, आणि इयर किती तर कान हा एकच दिला असता. इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक, हाऊ स्ट्रेंज विथ 2 माउथ्स ऑन द 2 साइड्स अँड 1 इयर ॲट द सेंटर. पहा मग आता कल्पना करा, इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक, आपण कसे दिसलो असतो तर हाऊ स्ट्रेंज, विचित्र दिसलो असतो, विथ 2 माउथ्स कुठे राहिले असते, आपल्या कानांच्या जागेवर, अँड द 2 साइड्स अँड 1 इयर ॲट द सेंटर, आणि सेंटरमध्ये म्हणजे जिथं आपलं तोंड आहे तिथं जर इयर राहिला असता तर आपण कसे दिसलो असतो, स्ट्रेंज दिसलो असतो, विचित्र दिसलो असतो. अँड माइंड यू द इयर्स आर लाईक फनल्स ओपन ऑल द टाईम.
आणि पहा एक लक्षात घ्या की इयर्स आर लाईक फनल्स. फनल्स म्हणजे नरसाळे. ओके, तर आपले इयर कसे आहेत? नरसाळ्यासारखे आहेत. ओपन ऑल द टाइम. कायमस्वरूपी कसे असतात? ओपन असतात, उघडे असतात. आपण त्यांना बंद करू शकतो का बाळांनो? तर नाही. देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. अगदी कोणताही दरवाजा नाहीये. नो डोअर विथ विच, असा कोणताही दरवाजा नाही की ज्याच्याने तुम्ही ते तुमचे इयर क्लोज करू शकता, बंद करू शकता. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through two walls. पहा मग काय म्हटलं इथं? जर इफ यू हॅव टू स्पीक इवन वन सिंगल वर्ड, अगदी एक सिंगल वर्ड म्हणजे एक शब्द जरी तुम्हाला बोलायचा असेल तर तेव्हा सुद्धा दॅट वर्ड मस्ट पास, आणि तो वर्ड, तो शब्द कुठून पास व्हायला हवा? तर थ्रू टू वॉल्स, दोन भिंतींमधून पास व्हायला हवा. टू फेन्सेस. टू फेन्सेस म्हणजे काय? तर फेन्सेस म्हणजे वॉल किंवा कुंपण. तर त्या दोन कुंपणांमधून आपल्याला फक्त अगदी एकही वर्ड बोलायचा असला, एकही शब्द बोलायचा असला तरी या दोन कुंपणामधून तो जावा लागतो. देअर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज टू रोज ऑफ द टीथ. फर्स्ट फेन्स कोणता म्हटलंय? फर्स्ट कुंपण कोणतं म्हटलंय त्यांनी? तर टू रोज. रोज म्हणजे रांगा. ऑफ टीथ, त्या आपल्या ज्या दातांच्या दोन लाईन्स आहेत, रांगा आहेत, तो कोणता आहे? तर म्हणे फर्स्ट फेन्स आहे, पहिलं कुंपण आहे. देअर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स. आणि दुसरा फेन्स, दुसरं कुंपण कोणाला म्हटलंय? तर आपले टू लिप्स, आपले दोन ओठ. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पास, इट हॅज अ पियर्स थ्रू दीज टू वॉल्स. पहा मग काय म्हटलंय त्यांनी? तर आपण जे काही शब्द बोलतोय ते शब्द बाहेर पडण्याच्या अगोदर इट हॅज टू पास, ते कुठून पास व्हायला हवेत? तर ह्या दोन फेन्समधून, या दोन कुंपणांमधून ते जायला हवेत. हे जे काही दोन वॉल्स दिलेले आहेत, दिस टू वॉल्स म्हणजे आपले दात आणि आपले ओठ, यांच्यामधून ते बाहेर पडायला हवेत. थ्रू दीज टू फेन्सेस देअरफॉर वी मस्ट थिंक ॲट लिस्ट ट्वाइस बिफोर वी अटर अ वर्ड. आणि पहा त्या अनुषंगाने काय म्हटलंय लेखकाने इथं? तर जशा पद्धतीने ह्या दोन वॉल दिले आहेत, दोन भिंती दिल्या आहेत किंवा हे दोन कुंपणं दिलेत, म्हणजे हे कशासाठी दिलेत? तर आपण बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. ॲटलिस्ट ट्वाइस. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी, ट्वाइस म्हणजे दोनदा. बिफोर वी अटर अ वर्ड. अटर म्हणजे उच्चारणे. एखादा वर्ड, एखादा शब्द उच्चारण्यापूर्वी आपण कमीत कमी दोनदा विचार करायला हवा. म्हणून ही दोन कुंपणं निसर्गाने दिलेली आहेत. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ दिस अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर. पहा मग एक वाईज मॅन, अतिशय असा हुशार ज्याला म्हणतो आपण, त्या माणसाने म्हटलंच आहे, रिमार्क केलंय, एक प्रकारे त्याने सांगितलंय की अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर. जो काही वर्ड आहे, जो अनस्पोकन आहे, अजून आपल्या मनातच आहे, तर त्या शब्दांचे तुम्ही काय असतात? तर मास्टर असतात, म्हणजे मालक असतात. ऑफ द स्पोकन वर्ड, आणि जो शब्द आपला बोलला गेलाय, तोंडातून बाहेर पडलाय, तर यू आर अ स्लेव, म्हणजे आपण जो शब्द बोललोय त्या शब्दाचे आपण काय आहेत म्हणे? तर एक गुलाम आहेत. स्लेव म्हणजे काय? गुलाम. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. पहा मग काय म्हटलंय बाळांनो? जर एकदाचा तुम्ही शब्द बोलले किंवा काही वाक्य बोलले तर त्या शब्दांना किंवा त्या वाक्यांना तुम्ही बॅक म्हणजे परत घेऊ शकतात का? तर नाही. डू व्हॉट यू विल. देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. पहा मग काय म्हटलंय त्यांनी? डू व्हॉट यू विल म्हणजे तुम्ही काहीही केलं तरी यू कॅन नॉट गेट इट बॅक, म्हणजे ते शब्द जे असतील, ते वाक्य काही असतील, ते तुम्ही परत घेऊ शकत नाहीत काही केलं तरी सुद्धा. देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल, आणि म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? केअरफुल असायला हवं. अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. आपण काही वर्ड बोलायला जाणार आहोत किंवा काही सेंटेन्स बोलणार आहोत, तर त्या सेंटेन्सच्या बाबतीत तुम्ही काय राहायला पाहिजे? केअरफुल राहायला पाहिजे की आपण कोणते वर्ड्स बोलतोय. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. एकदा जे ते तुमच्या तोंडातून, तुमच्या ओठांच्या बाहेर ते पडले तर तुम्ही त्यांना यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक, तुम्ही त्यांना परत मिळवू शकत नाहीत, म्हणजे ते शब्द तुम्ही परत घेऊ शकत नाहीत. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स?
दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज थॉट्स इन युअर माइंड. अनस्पोकन वर्ड्स म्हणजे काय? दे आर थिंग्ज यू वॉन्ट टू से, म्हणजे ते वर्ड म्हणजे काय, तर तुमच्या मनात ज्या काही गोष्टी चालल्या आहेत, म्हणजे तुम्हाला जे काही सांगायचं आहे बट रिमेन अनसेड, तरीसुद्धा तुम्ही ते सांगितलं नाही आहे. ॲज थॉट्स इन युअर माइंड म्हणजे ते काय, तुमच्या मनातले ते विचार आहेत. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स, आणि ते जे काही तुमचे थॉट्स आहेत ते अगदी शब्दांमध्ये त्यांचं रूपांतर झालं. वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स, आणि त्या शब्दांचं तुमच्या जे काही शब्द असतील किंवा जे काही विचार असतील ते शब्दांच्या रूपाने जर तुमच्या लिप्समधून बाहेर पडले, तुमच्या मुखातून बाहेर पडले, यू कॅन नॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. तर तुम्ही त्यांना चेंज करू शकतात का बाहेर पडल्यानंतर? तर नाही. यू कॅन नॉट चेंज देम, तुम्ही त्यांना बदलवू शकत नाहीत. ऑर कंट्रोल देम, किंवा त्या शब्दांना तुम्ही कंट्रोलही करू शकत नाहीत. बाहेर पडल्यानंतरची गोष्ट आहे बाळांनो. जेव्हा ते तुमच्या मनात चालू आहेत, विचारांच्या रूपात ते सुरू आहेत, तर तुम्ही त्यांना चेंजही करू शकतात, त्यांच्यावर कंट्रोलही आणू शकतात त्या शब्दांवर किंवा त्या वर्ड्सवर. पण ते एकदाच्या लिप्सच्या बाहेर गेले, ओठांच्या बाहेर गेले, म्हणजे तोंडाच्या बाहेर गेले, तर तुम्ही त्यांना चेंज करू शकत नाही किंवा कंट्रोल करू शकत नाहीत. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर अँड सेड, एक यंग मॅन होता आणि तो कोणाकडे गेला, तर त्याच्या स्पिरिच्युअल टीचर, स्पिरिच्युअल टीचर म्हणजे कोणतर आध्यात्मिक गुरूंकडे गेला. अँड सेड, आणि म्हणाला, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. काय म्हणाला तो, तर मी असे शब्द बोललो जे कसे होते, तर हार्श होते, म्हणजे अगदी त्याच्या समोरच्याच्या मनाला दुखावणारे, कठोर असे. हार्श म्हणजे कसे, कठोर. अँड अनकाइंड म्हणजे निष्ठुर असे शब्द तो बोलला. कोणाला, तर टू माय फ्रेंड, म्हणजे मी माझ्या मित्राला अगदी निष्ठुर आणि कठोर असे शब्द बोललो. अँड ही इज डीपली हर्ट. हर्ट म्हणजे काय झाला तो, तर एक प्रकारे दुखावला गेला, खूप दुखावला गेला. मग काय, आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. आणि आता मी काय म्हणे, तर अफ्रेड आहे, घाबरतोय. कशाला, तर आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. कारण कशाची भीती वाटते त्याला, तर माझी जी काही मैत्री आहे त्याच्याशी, ही काय होईल, तर तुटेल, म्हणून तो आता घाबरतोय. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. आणि आता म्हणून तो म्हणतोय की मी आता त्याच्याशी माझी मैत्री कशा प्रकारे टिकून ठेवू, किंवा ही जी काही माझी मैत्री आहे ती चांगली व्हावी याच्यासाठी मी काय करू. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. अमेंड्स म्हणजे काय रे बाळांनो, तर सुधारणे. ही जी काही माझी चूक आहे, तर मी ती कशी सुधारू. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. आणि जो काही तो हुशार टीचर होता, तो गुरु होता, त्याने काय दिलं मग त्याला, गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर. तर त्याने, त्या गुरूंनी त्याला एक कागद दिला आणि काय सांगितलं, ही सेड टू द यंग मॅन, राईट डाऊन ऑन धिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. तर तू काय कर म्हणे, तर ह्या पेपरावर तू जे जे काही कठोर असे शब्द बोलला आहेस, ज्या निष्ठुर अशा गोष्टी तू त्याला बोलला आहेस, तर त्या सगळ्या तू काय कर, लिहून काढ. द यंग मॅन डीड ॲज ही वॉज टोल्ड. आणि त्या माणसाने तसंच केलं जसं त्या गुरुने त्याला सांगितलं. अँड शोड द पेपर टू द टीचर. आणि तो पेपर त्याच्या गुरुला त्याने दाखवला. पहा मग बाळांनो, तर त्याचा जो गुरु होता त्याने काय सांगितलं नंतर, नाव टिअर अप धिस शीट ऑफ पेपर इन टू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन. टिअर अप म्हणजे काय करणे, तर फाडणे. तर तू काय कर म्हणे, हे जे शीट आहे, शीट ऑफ पेपर म्हणजे हा जो पेपर आहे, तर तो काय कर, तू फाडून टाक. कसा, किती लहान तुकड्यांमध्ये फाड असं सांगितलं. ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन. तुला जेवढे ह्या पेपरचे लहान लहान तुकडे करता येतील तेवढे तू करू शकतो. द वाईज टीचर सेड. सून द सिंगल शीट वॉज टॉर्न इन टू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर. पहा मग लगेचच द सिंगल शीट वॉज टॉर्न, आणि जो काही पेपर होता तो फाडला गेला. या यंग मॅनने फाडला. इन टू 100 टायनी बिट्स ऑफ पेपर. अगदी लहान 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 असे 100 म्हणजे 100 एक त्याने तुकडे त्या पेपरचे केलेत. थ्रो द बिट्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. आणि मग त्या गुरुने काय सांगितलं त्याला, थ्रो द बिट्स, थ्रो म्हणजे फेकणे, हे जे काही तुकडे आहेत, आउट ऑफ दिस विंडो, या विंडोच्या बाहेर, या खिडकीच्या बाहेर हे तुकडे तू
फेक. That was easily done. It was a windy day and the tiny bits were scattered far and wide even as the young man watched. पहा मग अगदी इझिली सहजपणे ते तुकडे त्याने त्या विंडोच्या बाहेर फेकले. इट वॉज अ विंडी डे म्हणजे विंड म्हणजे काय तर वारा, म्हणजे विंडी डे होते म्हणजे त्या दिवसांमध्ये वारे अगदी सहजतेने व्हायचे, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणावर व्हायचे. अँड द टायनी बिट्स वेअर स्कॅटर्ड. स्कॅटर्ड म्हणजे पसरणे, आणि हे जे छोटे छोटे टायनी म्हणजे अगदी लहान लहान बिट्स, पेपराचे जे काही तुकडे होते ते पसरले होते, विखुरले होते. फार अँड वाईड, अगदी लांबपर्यंत. फार म्हणजे काय तर लांबपर्यंत, अँड वाईड म्हणजे विस्तृतपणे. इवन ॲज द यंग मॅन वॉच, आणि तो यंग मॅन होता तो अगदी निरीक्षण करत होता. अगदी लांब लांबपर्यंत ते तुकडे पसरले होते. नाव गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी बीड्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन. पहा मग गुरूंनी काय सांगितलं नंतर, गो आउट इन टू द स्ट्रीट. स्ट्रीट म्हणजे काय, रस्ता, रोड. जा म्हणे मग त्या रस्त्यावर आणि कलेक्ट ॲज मेनी बीट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन. त्या गुरूंनी सांगितलं की रस्त्यावर जाऊन तू जे काही पेपर इकडे तिकडे फेकलेत, खिडकीच्या बाहेर जे फेकले गेलेत, तर त्या पेपरांना तू काय कर म्हणे आता तर कलेक्ट कर. म्हणजे कलेक्ट करणे म्हणजे गोळा करणे. गोळा करून आण, जेवढे तुझ्याकडनं शक्य होतील तेवढे ते तुकडे तू गोळा करून आणायचे. द टीचर ऑर्डर्ड हिम, म्हणजे गुरूंनी त्या यंग मॅनला आज्ञा दिली. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. पहा मग जो काही तो यंग मॅन होता तो काय म्हणतोय तर इथं, अबॅक म्हणजे काय बाळांनो, तर तो यंग मॅन काय झाला होता, वॉज टेकन अबॅक. वॉज टेकन अबॅक म्हणजे तो घाबरला होता आणि मग अडखळत बोलत होता. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. स्टॅमर्ड म्हणजे अडखळत बोलणे. तर तो घाबरला आणि मग अडखळत म्हणत होता की हे कसं असणार आहे म्हणे, विल बी डिफिकल्ट, कठीण आहे. इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्टेड. सजेस्ट म्हणजे सुचवणे. त्या गुरूंनी त्याला सुचवलं की हे डिफिकल्ट आहे, इट विल बी डिफिकल्ट इंडीड बट डू गिव्ह इट अ ट्राय, पण तू काय कर म्हणे तर प्रयत्न कर त्यासाठी. ओके. द यंग मॅन वेंट आउट. ही रिटर्न हाफ अँड हार लॅटर एक्झॉस्टेड. पहा मग तो यंग मॅन गेला, ते तुकडे घेण्यासाठी, वेचण्यासाठी गेला, आणि ही रिटर्न, आणि तो परत आला, मागे वळला. हाफ अँड हवर लॅटर म्हणजे अर्ध्या तासानंतर तो माघारी फिरला. कसा होता तर एक्झॉस्टेड, अगदी थकलेला. ही हॅड नॉट बीन एबल टू गेट होल्ड ऑफ अ सिंगल टॉर्न बीट फ्रॉम द पेपर ही हॅड टॉर्न अप जस्ट अ व्हाईल अर्लियर. अगदी थोड्या वेळापूर्वी त्याने तो फाडलेला, तुकडे तुकडे केलेला जो पेपर होता किंवा ते तुकडे होते, तर ते त्याला, ही कॅन नॉट गेट इवन अ सिंगल टॉर्न बीट फ्रॉम द पेपर. त्या पेपराचा एक अगदी सिंगल म्हणजे एक एक तुकडाही त्याला मिळाला नाही, परत मिळाला नाही. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड, द टीचर सेड टू हिम. आणि अशा पद्धतीने त्याच्या गुरूंनी त्यांना एक गोष्ट शिकवली किंवा सांगितली, समजावून सांगितली की ज्या पद्धतीने तू अगदी हे बारीक बारीक तुकडे केले आणि बाहेर फेकले, तर त्या तुकड्यांना तू एकही तुकडा तू परत आणू शकला नाही. तशाच पद्धतीने आपण जे काही शब्द बोलतो, स्पोकन वर्ड म्हणजे बोलले गेलेले शब्द, तर ते काय करू शकत नाही आपण. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड. अगदी तसंच या स्पोकन वर्डविषयी घडतं, आपण बोलले गेलेल्या शब्दांविषयी घडत असतं, असं ते गुरु त्या यंग मॅनला म्हणाले. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. एकदा की तुम्ही एखादे काही शब्द असतील, ते शब्द मोठ्याने, अलाउड म्हणजे मोठ्याने उच्चारले किंवा बोलले, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. त्या शब्दांना परत घेणं खूप खूप आणि खूप कठीण असतं. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. अँगर म्हणजे काय, राग, संताप. तर म्हणून तू एक गोष्ट शिक. लर्न टू थिंक, तर काय करायला शिक, तर थिंक म्हणजे विचार करणे, विचार करायला शिक. बिफोर यू स्पीक इन अँगर, अगदी रागामध्ये तू कोणाला काही बोलत असशील, तर त्या अगोदर तू
त्या जे काही शब्द उच्चारणार आहेस त्या अगोदर तू विचार करायला शिक, असं त्या आध्यात्मिक गुरूंनी त्या यंग मॅनला सांगितलं. पहा बाळांनो, बऱ्याच वेळा असं होतं, आपण काही वेळा आपल्या मित्रांशी बोलताना रागारागात बरंच काही बोलून जातो. अगदी आपल्या घरामधल्या आपल्या आईवडिलांशी बोलताना सुद्धा बरेच मुलं असे करत असतात. त्याचबरोबर आपले जे काही एल्डर असतील, वडीलधारी मंडळी असतील, घरातलीच त्याचबरोबर बाहेरची सुद्धा, यांच्याशी बोलताना सुद्धा आपण विचार करत नाही. पहा बाळांनो, तर तुम्ही आता 9वीत आहात, तर तुमच्यासोबतही अशा काही गोष्टी झालेल्या असतील. तुम्हालाही एखाद्या वेळेस तुमच्या मित्रांच्या बोलण्याचा किंवा मम्मी-पप्पांच्या बोलण्याचा काही शब्दांचा राग आलाच असेल किंवा त्याचबरोबर तुम्हीही इतरांना अशा पद्धतीने काही वाईट वर्ड्स, जे काही समोरच्याला वाईट वाटून जातील असे काही शब्द तुम्ही बोललेलेच असाल. तर तुम्ही ह्या गोष्टीतून काय शिकणार आहात आज तर? केव्हाही अगोदर बोलण्याच्या अगोदर काय करायचं आहे तुम्हाला? विचार करायचा आहे. रागात बोलणार असाल तरीसुद्धा. त्यामुळे काय होईल, तुम्हाला एक चांगली सवय लागेल की विचार करून बोलावं आणि कशा पद्धतीने आपला राग हा कंट्रोल करावा किंवा आपण त्या रागावर कसं नियंत्रण मिळवावं हे सुद्धा तुम्हाला छान मस्तपैकी शिकायला मिळणार आहे. सॉक्रेटिस वॉज वन ऑफ द वायजेस्ट मेन ऑफ द एन्शंट वर्ल्ड. एन्शंट म्हणजे प्राचीन जगामधला सॉक्रेटिस एक अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व होतं. हुशार असा माणूस होता. मेनी वेअर द यूथ म्हणजे तरुण, हुज लाईव्ज ही इन्फ्लुएन्स फॉर द बेटर. आणि या सॉक्रेटिसने काय केलं होतं, भरपूर अशा यूथच्या म्हणजे तरुण जे काही होते त्यांच्या जीवनावर त्याचा प्रभाव निर्माण केला होता. या तरुणांचे जे काही लाईव्ज होते म्हणजे त्यांचं जे काही जीवन होतं ते कसं झालं होतं, बेटर झालं होतं या सॉक्रेटिसच्या प्रभावामुळे. सॉक्रेटिस काउन्सिल हिज डिसायपल्स टू कीप देअर माउथ्स शट अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. त्याचे जे काही डिसायपल्स म्हणजे कोण तर शिष्य, तर सॉक्रेटिसने त्यांना काउन्सिल केलं होतं, एक उपदेश दिला होता. टू कीप देअर माउथ शट म्हणजे बंद, तर त्यांचे माउथ म्हणजे त्यांचे तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला होता. आणि काय सांगितलं होतं, अजून काय उपदेश केला होता त्याने? अँड स्पीक ओनली, आणि केव्हा बोलायचं तर फक्त व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी म्हणजे आवश्यक, अगदी अत्यावश्यक आहे तेव्हाच तुम्ही बोलायचं. ओ वाईज वन, हाऊ मे वी नो व्हेन इट इज राईट टू स्पीक, दे आस्क हिम. आणि त्यांनी विचारलं मग याला की हाऊ मे वी नो, आम्हाला कसं काय कळेल, व्हेन इट इज राईट टू स्पीक म्हणजे ही जी काही वेळ आहे ती योग्य आहे बोलण्यासाठी. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स. पहा मग सॉक्रेटिसने काय सांगितलं, त्यांना काय उपदेश दिला तर ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली, तुमचे तोंड केव्हा उघडवायचे तुम्ही? ओनली आफ्टर यू हॅव आस्क युअर सेल्फ 3 क्वेश्चन्स. तर तुम्ही स्वतःला 3 क्वेश्चन्स विचारायचे, 3 प्रश्न विचारायचे. अँड रिसीव अन ॲफर्मेटिव्ह आन्सर टू ईच ऑफ द 3, रिप्लाइड सॉक्रेटिस. तुम्ही स्वतःला 3 क्वेश्चन्स विचारायचे आणि त्यानंतर जर तुम्हाला ॲफर्मेटिव्ह आन्सर मिळालं किंवा होकारार्थी उत्तर मिळालं तरच तुम्ही तुमचे जे काही शब्द आहेत किंवा तुम्हाला जे काही बोलायचं आहे तेव्हा तुम्ही ते बोलायचं आहे. व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स? मग आता त्या डिसायपल्सनी, त्या शिष्यांनी विचारलं की ते 3 क्वेश्चन्स कोणते? द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवर सेल्व्स बिफोर वी स्पीक इज इट ट्रू? तर आपण स्वतः बोलण्यापूर्वी फर्स्ट क्वेश्चन कोणता सांगितलं आहे त्यांनी स्वतःला विचारण्यासाठी? बिफोर वी स्पीक इज इट ट्रू म्हणजे हे सत्य आहे का? म्हणजे आपण जे बोलणार आहोत, जे सांगणार आहोत ते सत्य आहे का, खरं आहे का? इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरिसिटी ऑफ व्हॉट वी आर सेईंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. पहा मग सॉक्रेटिस काय म्हणतोय, तर हे जे काही आपण शब्द बोलणार आहोत तर त्याच्यासाठी पहिला प्रश्न विचारायचा आहे की आपण जे बोलतोय ते खरं आहे का? पण जे सांगणार आहोत ते जर खरं नसेल किंवा आपल्याला त्याच्याविषयी खात्री नसेल तर त्याविषयी आपण एकही शब्द न बोलणे अधिक योग्य होईल, असं सॉक्रेटिस म्हणतोय. पहा मग काय म्हणतोय सॉक्रेटिस नंतर, तर व्हेन वी अटर वर्ड्स केअरलेसली, अटर म्हणजे उच्चारणे, आपण जर वर्ड्स
केअरलेसली अगदी निष्काळजीपणाने उच्चारले, नुसतं बोलायचंय म्हणून बोलले. वी अवर सेल्व्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. म्हणजे आपल्याला त्या खरे खोट्याची पडताळणी न करता आपण ती शब्द बोलतोय. तर आपण एक प्रकारे काय करतोय, तर आपण एक बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ, जे असत्य आहे, खोटं आहे, ते पसरवण्याचे काम आपण करतोय म्हणे. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीजंट. दुसरा प्रश्न कोणता विचारायला सांगितला आहे त्यांनी, तर आपण जे काही शब्द बोलणार आहोत ते आनंददायक आहेत का? प्लीजंट म्हणजे आनंदी. मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स दॅट पीपल मेक इन आयडलनेस टू हर्ट अदर्स. पहा, मग भरपूर अशी काही स्टेटमेंट्स असतात, वाक्य असतात, की कशी असतात ती निरर्थक असतात. एम्प्टी रिमार्क्स म्हटलंय त्यांना. आणि त्याचबरोबर व्हेन स्टेटमेंट्स, कशी विधानं, तर व्यर्थ अशी विधानं असतात. दॅट पीपल मेक इन आयडलनेस, तर ते कशासाठी उच्चारतात पीपल, लोक कशासाठी उच्चारतात जास्तीत जास्त? टू हर्ट अदर्स, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, दुसऱ्यांना वाईट वाटावं म्हणून ते बरेच काही शब्द ते बोलत असतात. पण असे जे काही शब्द असतील किंवा स्टेटमेंट असतील, इट इज बेटर दॅट दीज अनप्लीजंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. तर ही अशी वाक्य किंवा शब्द नाही बोललेलीच चांगलं, म्हणजे अनस्पोकन राहिलेली चांगलं. ओके, म्हणजे न बोलणं चांगलं आहे. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल. आणि थर्ड क्वेश्चन कोणता म्हणतोय सॉक्रेटिस, तर आपण जे काही बोलणार आहोत ते युजफुल आहे का, उपयोगाचं आहे का? इज अवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर. जो लिसनर आहे, जो ऐकणारा आहे, त्याच्यासाठी आपले स्टेटमेंट जे असतील, स्टेटमेंट म्हणजे वाक्य, विधानं, तर ते बेनिफिट मिळून देणार आहेत का लिसनरला? बेनिफिट म्हणजे फायदा, म्हणजे त्याच्या तून काहीतरी फायदा मिळणार आहे का लिसनरला? विल आर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन. आर वी लायकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से. पहा, मग काय म्हणतोय सॉक्रेटिस, तर जो काही ऐकणारा आहे त्याला त्या शब्दांचा काही फायदा होणार आहे का? त्याचबरोबर त्याला काय मिळणार आहे, तर कम्फर्ट मिळणार आहे का? एक प्रकारे शांतता मिळणार आहे का? स्वास्थ्य मिळणार आहे का? आर वी लायकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से. आपण नक्कीच त्याला काही मदत करणार आहोत का आपल्या शब्दातून? ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि फक्त तेव्हा आणि तेव्हाच आपण काय करायला पाहिजे, तर आपण बोलायला पाहिजे. वी गो अहेड, अहेड म्हणजे पुढे जाणे, गो अहेड अँड स्पीक, आणि आपण काय करायला पाहिजे, तर बोलायला हवं, असं सॉक्रेटिस म्हणतोय. पहा, किती सुंदर आणि छान शब्दांमध्ये सॉक्रेटिसने त्याचे विचार मांडलेत, जे आपणही आत्मसात करायला हवेत बाळांनो. ओके, थँक्यू. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा, आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.